तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल मध्ये तर बघितलंच असेल, तर माझ्याकडे एक अँटिक कलेक्शन आहे मित्रांनो. ते मी तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर काय काय माझ्या कलेक्शन मध्ये अँटिक कलेक्शन मध्ये ते तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये कळून जाणार आहे. म्हणजे असं एकदम भारी तर नाही, पण अँटिक आहेत थोडेसे. तर मी तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये सगळं दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला अजून एक दाखवतो. हे इथं लावलेले सगळे अँटिक ते तुम्हाला दाखवतो मी हळूहळू करून. तर सगळ्यात पहिलं आपल्याला एक अँटिक वस्तू काढू आपण ह्याच्यातून. बघू आता, एवढे तर आहेत मी इथं लावले. तर सगळ्यात पहिलं आपण घेऊया स्पीकर. यो, तर ह्यो आहे स्पीकर. MZ चा स्पीकर आहे. तो यो आहे MZ चा स्पीकर. तर यो आम्हाला काय तर किंमत नंतर सांगेन मी तुम्हाला. ह्याच्या मागं बघू शकता, इथं पोर्ट्स वगैरे सगळे. इथं बेसचं तो हे आहे, मला नाही माहिती याला काय बोलतात, पण इथं सगळे इथं ऑन ऑफचं बटन आहे, इथं म्युझिकचं आहे आणि इथं व्हॉल्यूम अप डाऊनचं आहे. आणि पुढं एक स्पीकर आहे. हे पूर्ण लुक असा गाडीच्या टायरावनी दिलेला आहे. हे लुक पूर्ण गाडीच्या टायरावनी आहे. ह्यो माझ्या भावाने आणला होता, त्याला खूप आवडला होता स्पीकर, त्याच्यानं त्याने ह्यो घेतला होता. तर याचा आवाज बी खूप म्हणजे असं जास्त लाऊड नाही, पण एकदम मस्त आहे. बेस वगैरे सगळं येतो ह्याच्यामध्ये. तर ही एक मला असं वाटलं की एक अँटिक वस्तू असं नाही, ते तुम्हाला दाखवा म्हणलं. दुसरी अँटिक वस्तू घेऊ आपण. दुसरी अँटिक वस्तू, चल लिटर नाही ना. तर दुसरी अँटिक वस्तू घेऊ आपण एक. हे दुसरी अँटिक वस्तू आहे एक बल्ब. तो बल्ब साधा सुद्धा बल्ब नाहीये, तो तेवढा म्हणजे भारी पण नाही, पण एक अनोखा एक बल्ब आहे. तो कसा बल्ब आहे तुम्हाला दाखवतो मी. तर ह्यो तो बल्ब आहे. तर ह्यो बल्ब नॉर्मल असा वाटतो, असा लागन, पण ह्याच्या समोर बघा, इथं बघा स्पीकर आहे. एकदम स्पीकर आहे ह्यो. ह्यो इथं ना कलरफुल लाइटिंग लागते ह्याच्यामध्ये, आणि इथून आपण सहज गाणी बी लावू शकतो. आहे ना काही अँटिक, तुम्ही बी वापरला असेल मला वाटते, पण मला एक अँटिक वाटला, त्याच्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यामध्ये RGB लाईट पण आहे ह्याच्यामध्ये, प्लस इथं स्पीकर आहे. एवढा व्हॉल्यूम तर नाही, पण थोडासा म्हणजे आवाज गुंकन, थोडेसे नॉर्मल गाणे ते लावले तर खूप भारी चलन. आता ते मला अँटिक वाटला, याच्या मी तुम्हाला दाखवतो बोललं. हे यो स्पीकर म्हणजे 2 वर्ष झाले स्पीकरला घेऊन. ह्याची किंमत आम्हाला कितीला पडली होती, कम से कम किती, 350 रुपयाला. हा, हे 350 रुपयाला बल्ब भेटला होता. आणि हो स्पीकर आहे, हे स्पीकर काय तर 800 रुपयाला का 750 रुपयाला पडला होता हे स्पीकर. तर अजून एक दुसरी ती खाली घड्याळ पडली, मला हे दाखवतो मी. एक मिनिट. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, ही एक वॉच. तर बघू शकता, ही एक वॉच आहे. ह्याच्यात काय अनोखा आहे, तर ह्याच्यात काय अँटिक आहे मित्रांनो. एकच अँटिक आहे ह्याच्यात. हे बघा, हे ना, हे ना आता सध्या फिरत नाहीये, काय फिरत नाही. तर मित्रांनो, ही ना आतमध्ये याचं ना फिरते. आता सध्या पडली, याच्यानं खराब झाली, पण ही खूप भारी गाड्या होती. मला भावाने आणून दिली होती ही गाड्या. तर ही एक अँटिक आहे. ह्याच्या आतमध्ये आहे ना, ती रिंग आहे ना, ती घुमत राहते आणि टाइम बी सांगते, टाइम बी कळून जाते. पण ह्याच्यात आता दिसणार गेले, थोडंफार दिसलं कॅमेरावर दिसतं. आणि ही एक अँटिक आहे. ही काय तर पडली होती 300-350 रुपयाला. का आणली होती का 400 रुपयाला, हा 400 रुपयाला ही घड्याळ होती.
कारण की ह्याच्यामध्ये ते अँटिगोनिक फिरते आणि तेव्हा ट्रेंडिंगला आली होती वॉच. काय तर मागच्या वर्षी आली होती, मागच्या वर्षी माझ्या भावाने मला दिली होती घड्याळ. तर एक अजून एक अँटिक वस्तू तुम्हाला दाखवतो, चला. ही आता एक अँटिक वस्तू आहे, ही टॉर्च. ह्याच्यात काय अँटिक आहे? ह्याच्यात अँटिक आहे, हे आमच्या बाजारात भेटते की ह्याच्यात अँटिक आहे, ही टॉर्च पण आहे, प्लस इथं इंडिकेटर बी आहे ना, प्लस याला टाईप सीने चार्जिंग करू शकतो. मी बघा टॉर्च एकदम फोकस झाला. आणि जर एमर्जन्सी मध्ये असलं तर इमर्जन्सी लाईट पण याला चांगला फोकस आहे शकता. आणि याला ना मोठं बी करू शकतो, छोटे बी करू शकतो. हे बघ इथे ना बारीक बारीक दिले, याला झूम आउट करू शकतो. आणि एक अशी लाईट पण आहे, आज सगळं पडून जातं वाटते. तर एक अशी लाईट आहे याला, हे असं करून आपण लावू शकतो. बंद केली, एकदम पाठून टाईप सीने चार्ज होत आहे. आणि इथं एक बेल्ट दिलाय त्यात लटकवण्यासाठी. ही एक मला अँटिक वाटलंय, याच्यावर मी तुम्हाला दाखव बोललं. अजून एक अँटिक वस्तू तुम्हाला दाखवतो मी. वरी जावं लागतं, वरून उचलून काढावं लागतंय. तर आता एक काढू एअरफोन. अजून एक एअरफोन आहे, तो अँटिक आहे जरा, मला ते दाखवतो मी. तर ह्यो एअरफोन आहे, ह्यो साधा एअरफोनच नाहीये पण ह्याच्यात एअरबड्स हरवले थोडेसे. हे एअरबड्स हरवले त्याच्यातले, कारण की ह्याला कम से कम 3 वर्ष झाले असतील एअरफोनला. माझ्याकडे आहे ह्यो एअरफोन, मीच घेतला नाही, भावाने घेतलं, मी सगळं भावाचंच घेतो. तर ह्याच्यामध्ये खास काय आहे? ह्याच्यामध्ये खास आहे, ह्याच्यात एक लाईट भेटते आपल्याला सोबत. इथं टाईप सीने चार्ज होतो, प्लस तो पॉवर बँक पण आहे. इथून आपण आउटफिट घेऊ शकतो. इथं आपली पिन लावून आपण फोन चार्जिंग बी करू शकतो. तुम्हाला दाखवू का? एक मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघू शकता, इथं मी वायर लावून घेतलेली आहे आता. अजून ह्याला कनेक्शन नाही केले, आपला फोन आहे ह्यो. आता ह्याला पिन नाही लावलेली मी, आता ही पिन लावतो. हे पिन हे बघा चार्जिंग व्हायला लागले. इथे बी दाखवायला लागले किती आहे याच्यात पर्सेंट, आणि इथून चार्जिंग बी व्हायला लागले. फेक वगैरे काहीच नाही. इथे बघू शकता तुम्ही, चार्जिंग पण होत आहे. वापस काढून बी दाखवतो. याला दुसरं काय लावलेलं नाही, बंद झालं. त्याला ठेवून बघितला, ह्यो एअरफोन प्लस पॉवर बँक पण आहे. हा ह्याच्यातले एअरफोन गायब झालेले, कारण की आता ते खराब झाले. ते मी ते काय मी फोटो फेकून दिले. तर आता जाऊ आपण एका नवीन गॅजेटवर, तुम्हाला नवीन दाखवतो. हे एक अजून एक एअरबड आहे, ते काय नवीन नाही आहे, त्याच्यात काय नाही. पण त्याची डिझाईन एवढी अलग आहे ना, तर तुम्ही बघता ना, हे बघू शकता त्याची डिझाईन. एखादा असं वाटतं गेमिंग एअरफोन आहे, गेमिंग सारखाच आहे हो दिसायला बघा. आणि ह्याचा एक खास बात आहे की ह्याच्यामध्ये ना हे जे केस आहे ना ह्याचा ह्याच्यामध्ये आतमध्ये इयरफोन आहेत, आतमध्ये इयरफोन्स आहेत ह्याच्यामध्ये. प्लस आपण आहे ना मोबाईल बी कंट्रोल करू शकतो. कसं तुम्हाला दाखवतो मी ह्याच्याने. तर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर मी ह्याच्यातले एअरबड्स काढून घेतो. हे होऊ शकता, याचे एअरबड्स आहेत, मी तर काढून घेतलेत. आणि हे आहे, आता मी याला चालू करावं लागतं. चालू झालंय. आता माझा फोन त्याचं नाव येईन एक, मला दाखवतो मी. स्मार्ट बॉक्स काय तर म्हणून येईल
हेच आहे का काय दुसरं मला नाही माहीत. स्मार्ट पोर्ट नाव बी विसरून गेलो मी. मला असं वाटतं हेच आहे वाटतं स्मार्ट नाही. हा झाले. तर हे बघू शकता इथं झालेलं आहे. आता याला आहे ना, आता मी इथं ठेवतो आणि याच्यात आहे ना काय तर लावतो. आता तुम्हाला दाखवतो यूट्यूबवर जाऊन. हे बघू शकता. आता बघा इथून कंट्रोल कसं करणार, याला मी आडवं करतो. इथून दाबला बघा पहिल्यापासून लागलं. आता वापस पुढं घेतला, थोडं अजून पुढं, थोडं अजून पुढं. हे बघा ह्याच्याने ना म्हणजे पुढं बी होतं आहे. आता स्टॉप करून दाखवू का? हे स्टॉपचं बटन स्टॉप झाला, ऑन झाला. आता हे दाबला खाली येणार. आता जरा ह्याचं होतं. आता मी जर समजा एखादा शॉट लावला, हे बघा माझा शॉट आहे. आता याला वर घ्यायचं असेल तर हे असं वर घेऊ शकतो, पण आता ह्याच्याने बी घेऊ शकतो. हे बटन दाबलं, सॉरी हे बटन दाबायचं वाटतं. हां हे बटन दाबलं तर शॉट वर गेले. ॲड बी चालू झालेले आपल्या शॉर्टला बघू शकता. खाली घेतलं, ही ॲड चालू झालेली आहे. शॉर्ट फील्डमध्ये बी ॲड चालू झालेली आहे ना. या अँटिक हे इयरफोन आहेत, ह्याची बी चांगली क्वालिटी, एकदम बेसवाले इयरफोन आहेत. ह्याची बी चांगली क्वालिटी आहे. आणि हे प्लस ह्याच्यानी कसं मोबाईल वगैरे तुम्ही रील स्क्रोल करत असताना तर फक्त हे बटन दाबायचं, मोबाईल ठेवायचा, बटन दाबायचं, स्क्रोल होत राहणार रील. तुम्ही तर बघितलं बी. आता हे मला याच्यावर अँटिक वाटतं. हे तर मी तुम्हाला ते दाखवलं. हे माझं कलेक्शन आहे. हे बी माझ्या भावाचं इयरफोन आहे. माझं काही नाही आहे याच्यात, सगळं भावाचंच आहे, पण माझंच आहे. तरी पण अजून एक तुम्हाला दाखवतो. चला आता राहिलं एक हे सगळ्यांकडे असतंय, पण माझ्याकडे होतं. मी तुम्हाला दाखवतो बोललं. एक मिनी कॅल्क्युलेटर आहे, मला दाखवतो. हे बघू शकता मिनी कॅल्क्युलेटर आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळं करू शकतो. आपण आता सध्या याचा सील टाकलेलं नाही, पण सगळं करू शकतो आपण याच्यामध्ये. मिनी कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यामध्ये येते वाटते. हे अँटिक तर नाही आहे, पण मला एक वाटलं एक मिनी कॅल्क्युलेटर दाखवा. पण हे किती छोटा कॅल्क्युलेटर आहे बघू शकता तुम्ही. एवढंसंच कॅल्क्युलेटर आहे. ते तुम्हाला दाखवायचं बोललं तर मी तुम्हाला दाखवले. तर आपल्या एका लास्ट आणि फायनलवाल्या एक अँटिक वस्तूला आपण अँटिक तर ना, एक गॅजेट्स आहेत सगळे, ते तुम्हाला दाखवतो. इथे पसारा बाकी एवढा झालाय, एवढा पसारा झालाय. आता तुम्हाला माझी लास्टवाली दाखवतो. हे बघू शकता इथं आहे. तर मित्रांनो मिनी कूलर, आता उन्हाळा बी चालू झालेला आहे. आता त्यासाठी माझ्या भावाने आणलं होतं एक मिनी कूलर आणला होता. तो कूलर एवढा चांगला आहे ना, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता इथं आहे ना, हे जे दिलेले आहेत ना, इथं स्मोक निघते. पाणी टाकायचं वरून, इथं स्मोक निघते. आणि त्यांना इंडिकेटर दिलेत, म्हणजे ह्याचे फंक्शन बटन्स दिलेत. इथं स्पीड आहे, इथं ते हे, इथं लाईट आहे. इथे ना लाईट बी ग्लो करते, ती लाईटसाठी ते आहे. आणि हे अलाराम, म्हणजे आता जर समजा फॅन चालू करून ठेवून दिला आणि बंद करायचं विसरून गेलो, तर सेट करायचा. ह्याच्यात एक 10 मिनिटाचा असतो, 20 मिनिटाचा आणि 30 मिनिटाचा. 10 मिनिटं झाले उमेद सगळं बंद होऊन जाणार आणि ते पॉवर घेणं बंद करणार, असं याच्यात फंक्शन आहे. आणि इथं फॅन आहे एक मोठा, एकदम भारी, म्हणजे एवढी हवा तर देत नाही, पण थोडं काम चालून जाईल आपलं. हे आपले होते अँटिक वस्तू. तुम्हाला कसे वाटले ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असंच आपण नवीन नवीन ब्लॉग टाकत राहतो. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन टॉपिकवर. त्याला आजसाठी एवढंच.